मी कामानिमित्त एका जंगली भागात फिरत असताना माझं लक्ष एका रानटी कोंबड्यांच्या छोट्या कळपाकडे गेलं आणि तो नजारा पाहून मी थबकलो. दिसायला आपल्या गावरान कोंबड्यांसारखेच, पण शरीराने इतके धंधाकट की त्यांचा सामूहिक दरारा लांबूनच जाणवत होता. त्या कळपातला तो रुबाब आणि त्यांची ती अचाट ताकद एखाद्या शिस्तबद्ध सैन्यासारखी होती. मोकळ्या रानात, जंगलात आणि कड्या कपाऱ्यात एकत्र फिरून निसर्गाशी झुंज देऊन त्यांनी स्वतःला इतकं बलिष्ठ बनवलं होतं की तो रानटी वारसा त्यांच्या प्रत्येक हालचालीतून स्पष्ट दिसत होता. त्या कळपाला बघून मला एक गोष्ट उमजली. आपला गावरान कोंबडा कोंबडीसुद्धा मुळात असेच समूहाने राहणारे आणि कणखर वारसा असलेले आहेत. आपण त्यांना छोट्या जागेत बंदिस्त करून त्यांची ती नैसर्गिक चपळता आणि ताकद कुठेतरी हरवून बसलो आहोत. हा रानटी कळप साक्ष देत होता की मोकळ्या हवेतली ताकद काय असते. ओरिजिन फार्मवर आपण म्हणूनच प्रयत्न करतोय त्या रानटी दणकटपणाला आणि नैसर्गिक समूहाच्या सवयीला पुन्हा एकदा आपल्या गावरान जातीत रुजवण्याचा. कारण जो निसर्गाशी लढून कळपाने मोठा होतो तोच खरा धंधाकट आणि यशस्वी ठरतो. तुम्ही असा रानटी आणि बलिष्ठ कोंबड्यांचा कळप कधी पाहिलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कडक माहितीसाठी ओरिजिन फार्मला सबस्क्राईब करा.